महाराज सांगतात एक ना एक दिवस प्रत्येकाला जाणं निश्चित आहे. माऊली ज्ञानोबा यांचा पुरावा सांगतो. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूचे सोहळिया ना म्हणून हे धनंजया जया परी. माऊली ज्ञानोबा सांगतात देहाच्या गावाला आल्याच्या नंतर जन्म आणि मृत्यू प्रत्येकाला येणारच आहे. पण ते जन्म आणि मृत्यू मधलं अंतर म्हणजे जीवन आहे. ते कोणाला कसं जगायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. जीवन म्हणजे नेमकं तरी काय, त्या जीवनाची व्याख्या करत असताना आमचे बाबा खूप गोड सांगत असतात. जीवन म्हणजे नेमकं तरी काय, त्यात तुमची व्याख्या सारखीच आहे आणि माझी व्याख्या सारखीच आहे. जीवन म्हणजे पत्तेपानाचा खेळ आहे का? पत्तेपानं खेळत असताना कोणाला कोणती पानं मिळतील हे खेळणाऱ्याला माहीत नसतात. पण मिळालेल्या पानांवरती डाव जिंकायचा आहे का ना हा खेळणाऱ्याच्या हातात असतो. तसं आयुष्य आहे. कुणाला किती दिवस आयुष्य लाभल आणि किती दिवस या ठिकाणी राहावं लागेल हे सांगता येत नाही. पण मिळालेल्या आयुष्यामध्ये देवापर्यंत जायचंय का नाही हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. जीवन म्हणजे काय? आदरणीय विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांचं एक वाक्य सांगतो. दादा तुम्ही डोंबऱ्याचा खेळ कुणी कुणी पाहिलेला हात वरती करा बरं एकदा. डोंबारी माहिती का तुम्हाला? मी परवा दिवशी करंजळ्याला कीर्तनाला होतो मुंबईला. गुंजाळ शेठ दुसऱ्या दिवशी कामोठ्याला होतो. भिवंडीला काला करून मी या ठिकाणी काला आलोय. मी त्या ठिकाणी सुद्धा विचारलं तुम्हाला डोंबारी माहिती का? पण रानमळ्यापेक्षाही तिथं लोकांची हात वरती जास्त झाली होती. इथं कोणाचे हातही वरती होईना. तुम्हाला डोंबारी माहिती का? अजून 5 वर्षांनी चित्रात दाखवावं लागेल. याला डोंबाऱ्याचा खेळ म्हणतात. तुम्ही पंढरपूरला गेलेत का? एकदा हात वरती करा बरं. कोण कोण गेले पंढरपूरला? वा वा वा, एकदा टाळी वाजवा तुमच्यासाठी. आता दुसरा कोण आणायचा टाळी वाजवायला? आता जे गेले नाही जे गेले त्यांच्यासाठी सांगतो. तुम्ही डोंबऱ्याचा जर खेळ पाहायचा म्हटलं, दादांनी पाहिलेला आहे. तुम्ही कधीतरी वाळवंटात जा, तिथं तो डोंबारी खेळ करत असतो. डाव्या साईडला एक खुंटा राहतो आणि उजव्या साईडला एक खुंटा राहतो. कोणत्या साईडला? डाव्या आणि उजव्या. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तुमचं आमचं आयुष्य कसं आहे ते सांगतो. आणि त्याला मध्ये एक दोरी बांधत असतो. स्वतःची पोटची मुलगी, लहान लहान मुलं त्या ठिकाणी त्या दोरीवरून इकडून तिकडे चालताना तुम्ही पाहिले असतील. कोणी कोणी पाहिले ते तरी बोला. पाहिलेत ना तुम्ही? तुम्ही आता नाही पाहिले तरी हा म्हणा मोठ्याने एकदा. मी काय त्यांना काय बोलणार आहे का? ऐकून घ्या एकदा बरं का. डाव्या साईडला एक खुंटा राहतो आणि उजव्या साईडला एक खुंटा राहतो. डाव्या साईडनी ती मुलगी निघाली का उजव्या साईडला ती मुलगी चालत त्या दोरीवरून चालत जात असते. तुम्ही माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना? तुम्हाला सांगितलं या आमच्या मंडपोल्या दादांच्या इकडून या खांब या पाईपवरून तिकडे चालत जात असेल. कुणी जाईल का? कुणी एखादा त्यातला जाईल. एखादा तरुण असेल तर. मी तर नाही जायचो बाबा, माझं सोडा. ऐका, जसा डोंबऱ्याचा खेळ आहे तसं तुमचं आमचं जीवन आहे. 1 मिनिटामध्ये व्याख्या सांगून आपण त्या ठिकाणी पुढच्या पतिचरणामध्ये जाणार आहे. जसा डोंबारी डाव्या साईडला एक खुंटा राहतो आणि उजव्या साईडला एक खुंटा राहतो, तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये डाव्या साईडचा खुंटा म्हणजे जन्माला येणं आहे आणि उजव्या साईडचा खुंटा म्हणजे मरण आहे. त्या डोंबाऱ्याची ती दोरी म्हणजे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी संसारातून डाव्या खुंट्याकडून उजव्या खुंट्याकडे निघालोय. ती दोरी म्हणजे तुम्ही आम्ही जगतोय ते आयुष्य आहे. आणि त्या दोरीवरून चालणारी त्यांची मुलगी असते ना, तसं आम्ही जन्माकडून मृत्यूकडे त्या ठिकाणी संसारामध्ये निघालोय. तुम्ही ऐकतात ना? पण सर्वजण जशी ती डाव्या खुंट्याकडून उजव्या खुंट्याकडे जात असते तसं तुम्ही जन्म आणि जन्माकडून मृत्यूकडे प्रत्येक जण तुम्ही आम्ही सर्वजण निघालोय. पण जात असताना दादा ती मुलगी डाव्या खुंट्याकडून निघाल्याबरोबर ती तशी मोकळी जाऊ शकत नाही. मग तिच्यात आधार काय कशा पद्धतीने जात असते? ती काठी असते. बरोबर आहे. आमचे बाबा त्या ठिकाणी बसले, जुने वयस्कर बाबा आपले झापवाडी ना आदरणीय बाबा त्या ठिकाणी. त्यांना माहिती, कारण वारकरी मंडळींनी प्रत्येक वेळी पाहिलेच. आता त्या काही माणसांना आता तरुण पिढीला तर त्या ठिकाणी पुढून सांगावं लागेल. ऐका, त्या काठीचा तोल सावरत सावरत ती डाव्या खुंट्याकडून उजव्या खुंट्याकडे जात असते. तसं महाराज सांगतात तुम्ही आम्ही जन्माला आलोय. तुम्ही आम्ही डाव्या खुंट्याकडून उजव्या खुंट्याकडे म्हणजे जन्माकडून मृत्यूकडे निघालोय. पण या संसार या दोरीतून चालत असताना तुम्ही आम्ही चालत असताना जशी ती मुली काठीच्या आधाराने चालत असते ना, तशी नामस्मरण रूपी काठी तुम्ही आम्ही जीवनामध्ये धारण करा. तुम्ही सुद्धा शेवटपर्यंत पैल तेलाला गेल्याशिवाय राहणार ना. आयुष्य प्रत्येकाला मिळालंय. या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर आपण आलोय कशाकरिता? आपण जन्माला येऊन केलं काय पाहिजे
आणि जाताना कसं गेलं पाहिजे हे साधू संताकडे पाहून जागा. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. उत्तम चिवुरे हा हा कीर्ती हा, उत्तम चिवुरे कीर्ती माझी उत्तम चिवुरे कीर्ती माझी उत्तम चिवुरे